आज भाजी काय करायचं हे टेन्शन नव्हतं मला बघा, कारण आज भाजीचं कॉन्ट्रॅक्ट सासूबाईंकडे होतं. त्यांना बोलल्या दोन्हीपैकी कशाची पण तुम्ही भाजी बनवा. भाजी नव्हती बनवायची तर बाकी सगळं दुसरं मलाच बनवायचं होतं. तर इथे पटकन डाळ भाताचा कुकर लावून घेतला. संध्याकाळचा डाळ भात कंपल्सरी झालाच पाहिजे. मग काय कुकर लावला. सकाळची 2 चपात्याची कणिक राहिली होती, म्हटलं त्या चपात्या बनवून घेऊया. इथे ना मी ट्रिक पाहिली होती चपाती कशी फुगवायची, तर ट्रिक वापरून मी चपाती बनवलेली आहे. तर बघूया फुगते का. खरंच चपाती टम्म अशी फुगलेली होती. त्यानंतर लागली भाकरी पण करून घेतल्या आणि डाळीला पण फोडणी टाकून घेतली. इथे ना मी चवळी कुकरला लावली होती. कुकरच्या भांड्यातून चवळीचा डब्बाच बाहेर यायला मागेना. दोन्ही सांडशी वापरून बघितलं पण काय बाहेर येत नव्हता. मग थोडी धडपड करून त्या कुकरच्या भांड्यातून चवळीचा डब्बा बाहेर काढला. सासूबाई भाजी करून पण घेत होत्या आणि हे जे मी होम डेकोर सामान मागवलं होतं ते म्हटलं आज लावून घेऊया. हे आहे ना, हे इथे लावायचं ठरवलं आमच्या बेडरूममध्ये. तर बघत होते मी कशी दिसते ते. छान दिसतो तर मग तिथेच लावून घेतलं. मिशोवरून मी 4 सामान मागवले होते, त्यातले 2 तर सापडले, पण 2 काय सापडायचं नावच घेत नव्हते. म्हटलं मग आहे तेच लावून टाकूया चला. हे जे आहे ते हे मी हॉलमध्ये लावायचं ठरवलं. आमच्या घराचं थोडंसं रिनोव्हेशन झालं होतं, तर म्हटलं चला थोडं थोडं आपण घर सजवायला घेऊया. तर हे पण इथे लावून टाकलं. मस्त दिसत होतं. तर अशा पद्धतीनं होता माझा आजचा दिवस. तर एवढ्यातच मी थकून गेले बघा. हे पिलो बघितलं की मला तिथे झोपू वाटतं. इतके मऊ आणि स्पॉन्जी पिलो होते हे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.